नमस्कार. माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आपण उद्या बँक निफ्टी आणि निफ्टी कोणत्या साईडला मूव्ह करू शकते आणि मी काय अनालिसिस केलाय किंवा मी काय ट्रेड प्लॅन करतोय निफ्टी किंवा बँक निफ्टीवर. तर चला पाहूया माझं अनालिसिस. आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर निफ्टीमध्ये तुम्हाला डेली कॅन्डलवर एक पॉज कॅन्डल झालेली दिसेल. मार्केट वरच्या साईडला गेलं, सस्टेन नाही केले, खालच्या साईडला आलं आणि परत जिथं ओपन झालं तिथंच आपल्याला एक क्लोजिंग भेटलेली. तर हे निफ्टीमध्ये रिट्रेसमेंट येऊ शकतं ह्या लास्ट लेवल पर्यंत. त्याच्यानंतर आपण जर थोड्या छोट्या टाइम फ्रेमवर पाहिलं तर निफ्टीचा ट्रेंड अपसाइड टू साइडवेज असा एक झालेला आहे. आणि जर आपण 15 मिनिटावर जर आलो तर आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन बनताना दिसते. एका चॅनल मध्ये तुम्हाला मार्केट दिसतंय. हे चॅनल ज्या साईडला ब्रेकआउट होईल, जर उद्या ह्या हायच्या वरती मार्केट जर निघालंय, हे चॅनल ब्रेक केलं, इथपर्यंत आलं, रिट्रेसमेंट घेतली आणि परत वरती जर गेलं तर इथं जो हाय बनल याच्या वरती निघाल्यानंतर निफ्टी साधारणतः 800च्या लेवलला आपल्याला परत एकदा जाताना दिसू शकते. आणि जर ह्या लोच्या खाली नाही आलं, फ्लॅट ओपनिंग होऊन जर मार्केट खाली यायला लागलं आणि हा लो जर तोडला आणि इथं जर काही निगेटिव्ह कॅन्डल जर बनली खालच्या साईडला, तर आपल्याला 24,350च्या लेवलला येताना निफ्टी दिसू शकते. हा जो एरिया राहील आता 850 ते 24,350 एक स्कॅल्पिंगचा एरिया राहणार आहे. इथं आपल्याला मोठा ट्रेड भेटू शकणार नाही. छोटे छोटे पॉइंट्स भेटतील. त्या छोट्या पॉइंट साठी आपल्याला काम करावं लागणार आहे. तर आपला उद्याचा व्ह्यू असा आहे की निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन खालच्या लाईनला जर ब्रेकआउट दिला तर आपण निफ्टीमध्ये एक सेलिंग पाहू शकतो, जी सेलिंग प्रिव्हियस लो पर्यंत येऊ शकते. तर चला आता आपण बँक निफ्टीचा अनालिसिस करूया. बँक निफ्टीमध्ये काय सिच्युएशन बनतीये, बँक निफ्टी ट्रेड करायला चांगली आहे का निफ्टी ट्रेड करायला चांगली आहे, याचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेऊया. जर आपण बँक निफ्टीचा डेली चार्ट पाहिला तर ऍज सेम ऍज निफ्टी सारखीच कॅन्डल बनली, पण एक इनसाइड कॅन्डल बनलेली. आपल्या विकली लेवल्स वरून निफ्टीनी रिजेक्शन घेतलेले, बँक निफ्टीनी रिजेक्शन घेतलेले. तर हे रिजेक्शन कंटिन्यू होईल का परत मार्केट वरती येईल. इथे एकदा हॉल्ट केलंय, थोडंसं सेलिंग प्रेशर आहे इथं. तर चला आपण ट्रेंड एकदा चेक करून घेऊया छोट्या टाइम फ्रेमवर. ट्रेंड जर पाहिला तर आपल्याला इथं एक एम पॅटर्न बनताना दिसतोय. जर एम पॅटर्नचा हा ब्रेकआउट 53,325च्या जर खाली एखादी 15 मिनिटाची कॅन्डल जर आपल्याला क्लोजिंग जर भेटली, हा जो पॅटर्न आहे लोअर हाय आणि जर लोअर लो याच्या खाली जर बनला तर आपल्याला मार्केट जे आहे ते साधारणतः 53,000च्या आसपास येताना दिसू शकतं. जर निफ्टी 53,325च्या जर खाली कॅन्डल क्लोजिंग द्यायला लागली तर आपल्याला एक सेलिंग प्रेशर बँक निफ्टीमध्ये दिसू शकतं. आयदर जर फ्लॅट ओपन होऊन वरच्या साईडला गेली आणि त्याच्यानंतर इथं जर कन्सोलिडेशन झालं
तर आपल्याला येत्या काळात एक नवीन हाय पाहायला भेटू शकतो. पण सध्या तरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण जर पाहिला तर 53,000चं एक टार्गेट बँक निफ्टीमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये सरळ सरळ प्लॅनिंग राहील. जर 53,325च्या खाली जर मार्केट आलं तर आपल्याला एक सेलिंग प्रेशर पाहायला भेटू शकतं. त्यानंतर आपल्याला जर डेली कॅन्डल जर विचार केला तर डेली कॅन्डलचा हाय हा जो परवा दिवशीचा हाय लागलेला आहे शुक्रवारचा, त्या हायच्या वरती जर मार्केट निघलं तर आपल्याला निश्चितच पहिलं टार्गेट जे राहील 54,200च्या आसपास आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसू शकते. तर इथं उद्या काय होतंय, आजचा लो ब्रेकआउट जर झाला तर आपल्याला एक 300-400 पॉईंटचं मोमेंटम बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अनालिसिस जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्या. धन्यवाद. आणि हे जे काही व्हिडिओ मी बनवले हे कम्प्लिटली एज्युकेशनल पर्पज आहे. मी माझा व्ह्यू शेअर करतोय. याच्या व्यतिरिक्त ह्याला कोणत्याही प्रकारे टिप्स किंवा सजेशन असं घ्यावं नाही. एक एज्युकेशनल पर्पज मध्ये मी कसं अनालिसिस केलं आणि मी काय विचार करतोय ह्या गोष्टी सांगण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.